हे जे आहे ही देवी जे आपा लोक आहेत हा. त्यांची कुलदैवत आहे. ते सेना महाराज ते बनमेरूचे याची जास्त बनमेरू याचे भक्त आहेत सेना महाराज. बरं बरं. बनमेरू परिवार बनमेरू. दरवर्षी सेना महोत्सव करतात. हां. ही मूर्ती जी आहे ती देवीची एक बाजूला शनी आहे, खाली लहान इकडे शनी आहे. ही मूर्ती हे ही होय, कुलदैवत शनी. आहे आप्पा लोकांचं कुलदैवत आहे. हे लिंगायत समाज. लिंगायत वाणी लिंगायत समाज. त्या आरशात पहा तिथं मूर्ती ती कशी येते, मग समोरून पवन घे. इथून बाई इथे उभे राहा तुम्ही. हो ना. इथून पूर्ण मूर्ती चेहरा वगैरे सर्व दिसतो. तिकडून समोरून काढू फोटो इकडला क्लिअर नाही ना ये इकडून क्लिअर आहे. आमच्या घरी पायात नागाचं हे इकडून पाहतोय इथून घ्या हो. क्रॉस घ्या पुढे आहे ना नागाचं. पायात नागाची हे जे त्याच्यात आहे वर्णनामध्ये. आणि खाली शनिदेवा त्यांनी दाबले आणि तो जम्बूमाळी म्हणून होता तो पायाखाली आणि शनीशी यांचा वाद झाला होता. हो. महादेवा या अंबाबाईचा किती मोठी मूर्ती आहे पाहिजे. हो ना तेच ना. आणि याच्यावर शेंदूर होता 200 कुंटल शेंदूर निघलाय. शेंदूर निघाला. आता शेंदूर बंद केलं त्यांनी. हे काय जुन्या लोकांचं काय होतं सगळं राक्षसी काम होतं. इकडून असं चालत इकडून या. हो. काढू का? बंद केलं त्यांनी. बंद करून ठेवलेली तिकडून बंद केलं. पलीकडून बंद आहे. हे वर जायचं रस्त्याचं गच्ची आहे. हम्म. हे सर्व स्लॅब आता टाकलं. आधी लाकडी होतं काम असे नाटावटे लाकडी बांधकाम सर्व पाडलं आणि आता त्यांनी ते स्लॅब करून घेतलं पूर्ण. भंडारे करताना इथे मग जावळे काढतात काही लोक. हो ना. कानेटकर कंपनीचं आहे. हे 12 ज्योतिर्लिंगाचं नावाचं हे आहे. मंत्र एक महामंत्र. हा तो मारुती इथला आहे नांदुराला तो 108 फूट उंचीचा आहे. हायवेला लागून आहे नांदुरा खामगाव शेगाव खामगाव म्हणजे इथं जवळपासच 100 किलोमीटर दूर आहे आणि रोडवरच जास्त. 108 फूट आहे.